अकोला जिल्ह्यात अवैध दारू विक्री विरोधात पोलीस प्रशासनाकडून ऑपरेशन प्रहार अंतर्गत धडक कारवाया सुरू असतानाच मूर्तिजापूर तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे। शेलू भोंडे फाटा परिसरात चक्क एका माजी सरपंचाकडून अवैध दारू विक्री होत असल्याचा प्रकार महाराष्ट्र न्यूज वनच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये उघडकीस आला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अवैध धंदे किती बिनधास्तपणे सुरू आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे। पुणे येथे विषारी दारू प्रकरणात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या राज्यभरात अवैध मद्य विक्री विरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। अकोला जिल्ह्यातही पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्रहार राबविण्यात येत आहे। मात्र दुसरीकडे मूर्तिजापूर तालुक्यातील शेलू भोंडे फाटा परिसरात परिस्थिती काय वेगळीच असल्याचे दिसून आले। महाराष्ट्र न्यूज वनच्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान एका माजी सरपंचाच्या ठिकाणी उघडपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याचे चित्र कॅमेऱ्यात कैद झाले। विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती आणि सामाजिक आणि राजकीय ओळखीचा फायदा घेत हा व्यवसाय करत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे। अवैध दारू विक्रीमुळे परिसरातील युवक व्यसनाधीन होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे। एकीकडे पोलीस प्रशासन अवैध धंद्याविरोधात कारवाई करत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे अशा प्रकारे प्रभावशाली व्यक्तीकडूनच नियमाची पायमल्ली होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। आता या स्टिंग ऑपरेशन नंतर पोलीस प्रशासन संबंधितावर कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। संपादक इस्माईल शेखसह प्रतिनिधी श्याम वळसकर, महाराष्ट्र न्यूज वन, मूर्तिजापूर।